कापूसाचा बाहेर समाज, या समाजाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज सुटाबुटामध्ये आणले. त्या महामानवाला तिवार वंदन करतोय. नांदेडमध्ये सचिन सोनकांबळे हा स्वतःचं पोट भरण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये ड्रायव्हरचं काम करत होता गेले 5-6 वर्ष अगोदर. 28 तारखेला तिथला तो ड्रायव्हरचा मालक असन. त्याच्यानंतर तो जातीवादी अजित भोसले यांनी सचिन सोनकांबळेला अमनुष्यपणे मारहाण केली. अहो एवढं मारता का? 5-6 घंटे त्या पोराला मारलं आणि त्याच्यानंतर तो पोरगा 28 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत तो पोरगा कोमात गेलाय. अरे बकरा कापता तसं आमच्या लेकराला कापलं. काय दोष? बाबासाहेबाचं लेकरू होतून म्हणून त्याला मारलं का? बाबासाहेबाची रिंगटोन होती म्हणून त्याला मारलं का? बाबासाहेबाचा फोटो त्याच्या वॉलपेपर होतं म्हणून त्याला मारलं का? हा व्यवस्था कशी निर्माण केली? आंबेडकर समाजातल्या सर्व तरुण पोरांना बाबासाहेबाचं नाव घेतलं ते बेबादपणे मारतात. ही काय व्यवस्था करून ठेवली इथं प्रस्थापित लोकांनी? त्याकरता नांदेड जिल्ह्यामध्ये आज मोर्चा आहे. मोर्चा ठेवला मुसलमान समाजाच्या माणसांनी. मी संपूर्ण आंबेडकर समाजाच्या लोकांना बहुजन समाजाच्या माणसाला नम्र विनंती करतोय. सचिन सोनकांबळे आपला भाऊ होता, काल त्याला मारलं, उद्या आपल्याला मारतील. समाजाला नम्र विनंती आहे, नांदेडच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे. यांच्या प्रतिमेच्या बाजूनी आपण मोर्चा चालू करणार आहोत. समाजाला नम्र विनंती करतोय. मी नांदेडमध्ये पहिल्यांदा आलोय. समाजाला नम्र विनंती आहे, आपण या मोर्चामध्ये सामील व्हा. जय भीम, जय भारत, जय संविधान.